जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF ही संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयरने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे शीतल देवी यांना आता वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शीतल देवी यांनी गेल्या वर्षात जी उत्कृष्ट कामगिरी केली होती त्याबद्दलच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, दोन्ही हात नसताना पॅरा तिरंदाजी जागतिक अजिंक्यपद जिंकणाऱ्या शीतल देवी या पहिल्या महिला आहेत. त्यांना याआधी 2025 मध्ये BBC इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं व 2024 साली त्यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा. पॅरा आर्चर ऑफ द इयर या पुरस्काराने शीतल देवी यांना सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते राज्य हे जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत सुधारणा आधारित सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे 12वे राज्य ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मेघालय हे राज्य आता जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत सुधारणा आधारित सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे 12वे राज्य ठरले आहे. इतर माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत 2028 पर्यंत 100% ग्रामीण घरांमध्ये नळ जोडणी करण्याचा उद्देश ठेवण्यात आला असून या उपक्रमाअंतर्गत मेघालय या राज्याने आतापर्यंत 84% ग्रामीण पाणीपुरवठा व्याप्ती साध्य केली आहे. हे जल जीवन मिशन कधी सुरू करण्यात आलं होतं? तर 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मिशन सुरू केलं होतं. मेघालय या राज्याविषयी सांगायचं झालं तर मेघालयची स्थापना 1972 रोजी करण्यात आली असून हे स्थापनेनुसार भारतातील 21वे राज्य आहे. सध्या याचे राज्यपाल CH विजयशंकर असून कॉन्रेड संगमा हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राज्यात 2च नॅशनल पार्क असून ते कोणते? तर बालपक्रम नॅशनल पार्क आणि नोकरेक नॅशनल पार्क हे मेघालय या राज्यात स्थित आहेत. पुढील प्रश्न. हॉकी इंडियाद्वारे 2025चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीचा प्रतिष्ठित हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्कार पुरुषांमध्ये कोणाला देण्यात आला? तर यंदा या पुरस्काराने हार्दिक सिंग यांना सन्मानित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, महिलांमध्ये हा पुरस्कार नवनीत कौर यांना प्रदान करण्यात आला. दोघांना या पुरस्कारांतर्गत किती रोख रक्कम देण्यात आली? तर हार्दिक सिंग आणि नवजीत कौर या दोघांनाही 20-20 लाख रुपये देण्यात आले आहेत. व यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात माजी कर्णधार झफर इक्बाल यांना मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारांतर्गत विजेत्याला 25 लाख रुपये देण्यात येतात. इतर पुरस्कार नोट करून घ्या. सर्वोत्कृष्ट गोलरक्षकासाठीचा बलजीत सिंग पुरस्कार बिच्चू देवी खरिबम यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट बचावपटूसाठीचा परगट सिंग पुरस्कार संजय, तर सर्वोत्कृष्ट मिडफिल्डरसाठीचा अजितपाल सिंग पुरस्कार सुमित यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट फॉरवर्डचा धनराज पिल्लई पुरस्कार सुखजित सिंग. सर्वोत्कृष्ट पंच हे सौरभ सिंग राजपूत ठरलेत. सर्वोत्कृष्ट राज्यसंघ हॉकी झारखंड, तर जमनलाल शर्मा अमूल्य योगदान पुरस्काराने मनोज कोनबेगी यांना सन्मानित करण्यात आलं. पुढील प्रश्न. भारतीय हवाई दलाने देशातील पहिल्या हेलिकॉप्टरमधून सोडल्या जाणाऱ्या ड्रोन निर्मितीसाठी कोणता प्रकल्प सुरू केला? तर मित्रांनो, आता भारतात प्रथमच असे ड्रोन तयार केले जाणार आहेत की जे हेलिकॉप्टरमधून सुद्धा सोडता येतील व अशा ड्रोनच्या निर्मितीसाठी भारतीय हवाई दलाद्वारे वायुबान हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कोणता प्रकल्प? तर वायुबान असं या प्रकल्पाचं नाव आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. लक्षात ठेवा. भारतीय हवाई दलाने देशातील पहिल्या हेलिकॉप्टरमधून सोडल्या जाणाऱ्या ड्रोन निर्मितीसाठी वायुबान हा प्रकल्प सुरू केला. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाने जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला? तर आता जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर हा जपान या देशानं विकसित केला आहे. मित्रांनो, जपानमधील कंपनी फुजित्सूने हा सेन्सर विकसित केला असून हा जगातील पहिला
1 मेगापिक्सेलपेक्षा अधिक क्षमतेचा ड्युएल बँड इन्फ्रारेड सेन्सर आहे. हा सेन्सर मध्यम तरंगलांबी इन्फ्रारेड आणि दीर्घ तरंगलांबी इन्फ्रारेड या दोन्ही प्रकारचा प्रकाश एकाच वेळी ओळखू शकतो व या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जमिनीखालील असलेले लक्ष्यही अचूकपणे ओळखता येते. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने गृहसुगम हे पोर्टल सुरू केले? तर गृहसुगम पोर्टल हे राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेद्वारे तयार करण्यात आलं. यामागील उद्देश काय? तर हे पोर्टल विशेषतः संरक्षण दलातील कर्मचारी, निमलष्करी दल आणि केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. मित्रांनो, आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेची स्थापना कधी करण्यात आली? तर या बँकेची स्थापना 9 जुलै 1988 मध्ये करण्यात आली. पुढील प्रश्न. जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्तुती प्रधान यांची आता जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली. स्तुती प्रधान या सिक्कीम राज्याचे रहिवासी असून त्यांनी याआधी विकसित भारत युथ पार्लमेंट 2025चं सुद्धा विजेतेपद जिंकलं होतं. त्यानंतरच त्यांना आता या वर्ल्ड युथ पार्लमेंटवर पाठवण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रँड पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल जुपल्ली कृष्णराव यांना ग्रँड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे जुपल्ली कृष्णराव कोण आहेत? तर ते तेलंगणाचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री आहेत व त्यांना पुरस्कार हैदराबाद येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत देण्यात आला. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले होते, ते आपण एकदा रिवाईज करून घेऊया. भूविज्ञानाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार हा वीरभद्रन रामनाथन यांना देण्यात आला. तामिळनाडू राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार धनुष यांना देण्यात आला. जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले. 2025च्या BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्काराने स्मृती मानधना, CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया, धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्कार जितेंद्र, नेपाळद्वारे मातृभाषा रत्न पुरस्कार सुनील कुमार, तर इस्रायलच्या संसदेने स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन आहे हा दरवर्षी 30 मार्च रोजी साजरा केला जातो व यंदाच्या या दिनाची थीम फूड वेस्ट अशी आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2025 साठीचा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच राजकुमार मुखोपाध्याय यांना 2025 साठीचा हा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे. ही या पुरस्काराची 35वी आवृत्ती असून हा पुरस्कार राजकुमार मुखोपाध्याय यांना त्यांच्या हरा पार्वती कथा या बंगाली कादंबरीसाठी मिळाला आहे. मित्रांनो, 22 वर्षानंतर बंगाली लेखकाला हा पुरस्कार मिळाला असून यापूर्वी 2004 साली बंगाली लेखक सुनील कुमार यांना हा पुरस्कार मिळाला होता. राजकुमार मुखोपाध्याय हे सध्या शरद समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2026चा एबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.